माने मॅडम यांचं स्वागत करतो आणि आपल्याला आता इथून पुढे एकत्र सगळ्यांना काम करायचं आहे। आजची ही पत्रकार परिषद ही एका महत्त्वाच्या विषयावर होत आहे। आपल्याला विषय माहितीच आहे, तर मी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करतो की आपण सुसंवाद साधायला सुरुवात करूया। सर्वांना नमस्कार। भारत निवडणूक आयोगानं मतदार यादीच्या पुनरीक्षणाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि त्या अनुषंगानं काल मतदार याद्यांची प्रारूप प्रसिद्धी झालेली आहे। याच अनुषंगानं राजकीय पक्षांनाही अवगत करण्याच्या संदर्भात आता थोड्या वेळापूर्वीच राजकीय पक्षाची बैठक पार पडली आणि त्यामध्ये या मतदार याद्या निर्दोष आणि परिपूर्ण कशा व्हाव्या त्याच्या संदर्भामध्ये त्यांचेही सहकार्य मला आवश्यक आहे त्याबाबतही त्यांना विशद केलं। त्याच अनुषंगानं हा सगळा मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षणाचा किंवा SSR ज्याला म्हणतो आपण, तो SSRचा कार्यक्रम आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचावा आणि ज्यांची नावं मतदार यादीमध्ये नाहीत अशांना त्यांची नावं मतदार यादीमध्ये घेण्यासाठी ती माहिती मिळावी या उद्देशानं, त्याचसोबत मतदार यादीमध्ये जर काही अपात्र मतदार असतील तर त्यांनाही या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांची नावं कमी करावीत त्या मतदार यादीतून, अपात्र मतदार असतील तर त्या अनुषंगाने हा कार्यक्रम राबवला जातो। भारत निवडणूक आयोगाकडून या कार्यक्रमाची रूपरेषा पाठवण्यात आलेली आहे। त्यानुसार एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध काल झालेली आहे, म्हणजे 6 ऑगस्ट 2024 रोजी। आता या मतदार यादीमध्ये मतदार संघनिहाय किंवा EP वाईज क्लेम्स आणि ऑब्जेक्शन्स, हरकती आणि दावे जे दाखल करायचे आहेत त्याच्यासाठी कालावधी त्यांनी दिलेला आहे 6 ऑगस्ट ते 20 ऑगस्टपर्यंतचा। या कालावधीमध्ये मतदार त्याचे नाव मतदार यादीमध्ये नसेल तर त्यासाठी फॉर्म 6 दाखल करू शकतो। एखादा मतदार अपात्र आहे असं वाटत असेल तर त्याच्या संदर्भामध्ये तो आक्षेप घेऊ शकतो। एखादा मतदार स्वतःहून अन्य ठिकाणी स्थलांतरित झाला असेल तर तो स्थलांतरणासाठीचा अर्ज दाखल करू शकतो। एखाद्या कुटुंबातील एखादा व्यक्ती मयत झाला असेल तर त्या संदर्भात ते कुटुंब किंवा BLO आणि BLAच्या माध्यमातून ते नाव, मयत व्यक्तीचं नाव कमी करण्याच्या संदर्भातील किंवा मतदाराच्या नोंदीतल्या तपशिलामध्ये बदल करण्याच्या संदर्भामध्ये हा कार्यक्रम आहे। हा जो 14 दिवसाचा कार्यक्रम आहे, 14 दिवसामध्ये क्लेम्स ऑब्जेक्शन दाखल करता येऊ शकतील आणि ते जे आलेले क्लेम्स ऑब्जेक्शन्स आहेत ते 29 ऑगस्ट 2024 रोजीपर्यंत त्याच्यावर निर्णय घ्यायचा आहे। हा निर्णय 18 विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी घेणार आहेत, ती त्यांची कायदेशीर अधिकारिता आहे। आणि त्यानंतर ही मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी आहे ते 30 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे। मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी म्हणजे त्या मतदार यादीच्या आधारे विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत। हा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे, तो सर्वसामान्यापर्यंत पोचावा यासाठी आपण नेहमीप्रमाणेच याही वेळेला व्यापक प्रमाणामध्ये त्याची प्रसिद्धी द्यावी अशी आपल्याला विनंती आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये मतदारांचा तपशील आपण प्रत्येक प्रेस मीटला आपण बोलत असतो, सांगत असतो। लोकसभेच्या वेळेला आपल्याकडे 66,76,837 मतदार होते। त्यानंतरच्या कालावधीमध्ये निरंतर प्रक्रिया जी आहे, कंटिन्युअस अपडेशन ज्याला म्हणतो, निरंतर अद्ययावतीकरण, यामध्ये 68,01,244 इथपर्यंत मतदारांची संख्या गेलेली, साधारणपणे 2.25 लाखच्या आसपास मतदारांची वाढ झालेली आहे। ही वाढ याच्यामध्ये या SSRमध्ये आणखी काही मतदार वाढ होतील किंवा काही कमी होऊन नेट वाढ याच्यामध्ये व्हावी अशी अपेक्षा आहे। मतदार यादी जर परिपूर्ण आणि एरर फ्री असेल तर मतदानाच्या टक्केवारीवरही त्याचा परिणाम होतो, की म्हणजे जे एलिजिबल वोटर्स आहेत तेच येतात आणि अनावश्यक जे मतदार आहेत ते त्यात राहत नाहीत। तर या अनुषंगानं या मतदार यादीकडे आपण पाहतोय। ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या अर्थी मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत त्या अर्थी 18-19 या मतदाराच्या संख्येमध्येही वाढ असणं अपेक्षित आहे। आपल्याकडं लोकसभेच्या वेळेला 18-19 या वयोगटातले 1,05,966 मतदार होते, ते आता वाढ होऊन 1,19,327 एवढी झालेली आहे। अर्थात हा जो ग्रुप आहे तो डायनॅमिक आहे। 18-19 हा वयोगट म्हटला की काही दिवसानंतर तो 19 मधला पुढे 20 मध्ये जातो,
त्यामुळे 18-19 परत कमी होऊन जातं. तशा वेळेला आपल्याला नव्यानं मतदार नोंदणी 18-19 मधली करावी लागते. असा हा जो डायनॅमिक ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये सतत वाढ होत राहणं अपेक्षित आहे आणि ते वाढ करण्याचा प्रयत्न आपल्यामार्फत आणि स्वीपच्या माध्यमातून आपण करतो. शाळा महाविद्यालय यांना याच्यामध्ये आपण रोपीन करून घेतलेला आहे. वेगवेगळे कॅम्प्स घेतोय आपण, शाळेच्या NSSच्या संदर्भातले यूथ कॅम्प्स घेतोय, यूथ महिला मेळावे घेतो महिलांची नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये. तर त्या अनुषंगाने वाढ करण्याचा प्रयत्न आहे. दिव्यांग मतदार आपल्या जिल्ह्यामध्ये 36,517 आहेत आणि ही सातत्यानं वाढ होत जाते आहे. म्हणजे दिव्यांग असलेल्या मतदारांना त्यांची मार्किंग करणं आणि मार्किंग केल्यानंतर त्यांच्या सोयीनुसार त्यांना असिस्टन्स उपलब्ध करून देणं या कामी भारत निवडणूक आयोग नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. 85+ मतदारसंख्येमध्ये जिल्ह्यामध्ये 58,818 मतदार आहेत आणि यांना आपण मागच्या निवडणुकीपासून होम वोटिंगची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. दुसरा मुद्दा आहे तो मतदान केंद्राच्या बाबतचा आहे. मतदान केंद्राच्या बाबतीमध्ये लोकसभेच्या वेळेला आपल्याकडं 6,524 अशी मूळ आणि 80 सहाय्यकारी अशी 6,604 एकंदरीत मतदान केंद्र होती आणि त्या मतदान केंद्राच्या माध्यमातून आपण निवडणुका घेतल्या होत्या. आता त्या मतदान केंद्राचं सुसूत्रीकरण केलं गेलेलं आहे. सुसूत्रीकरण यासाठी करतो आपण की त्या मतदारसंघामध्ये किंवा यादी भागामध्ये जर एखादी सुयोग्य इमारत सेंट्रली प्लेस इमारत मिळत असेल किंवा मतदाराच्या सोयीच्या अनुषंगाने इमारत मिळत असेल तर ती पक्की असेल आणि शासकीय किंवा निमशासकीय आस्थापनेची असेल तर त्या अनुषंगाने अशा इमारती आपण चूज करतो. तर आपल्या सगळ्याच मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये एक्सटेन्सिव्हली प्रयत्न करून पण 6,604 वरून 6,894 एवढी मतदान केंद्रामध्ये वाढ झालेली आहे. यावेळेसचा विशेष असा आहे की यावेळेला आपण सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्र स्थापन केलेले आहेत. जसं लोकसभेच्या वेळेला आपण पायलट प्रोजेक्ट म्हणून 36 मतदान केंद्र वेगवेगळ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये स्थापन केली होती. यावेळेला आपण 337 मतदान केंद्र अशा गृहनिर्माण संस्थांमध्ये स्थापन केलेली आहेत. ती सगळ्या मतदारसंघामध्ये विभागलेली आहेत. त्याशिवाय मतदान केंद्राच्या लोकेशनमध्ये बदल झालेला आहे, स्थानात बदल झालेला आहे. मतदान केंद्राच्या नावामध्ये काही बदल झाला आहे. शाळेचं नाव बदललं आहे, संस्थेचं नाव बदललं असेल किंवा खोली क्रमांक बदलला असेल तर तोही बदल झालेला आहे. 669 आपले पूर्वी मंडपात होते, 831 पार्टिशनमध्ये होते. त्यामध्येही कमी होऊन साधारणपणे मंडपामधले 387 आणि पार्टिशनमधले 1204 अशी मतदान केंद्र झालेली आहे. त्याची विगतवारी जी आहे मतदारसंघनी आहे ती आपल्याला सोबत दिलेली आहे. या पद्धतीनं 6,894 या मतदान केंद्रावर विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. त्याची मतदारसंघनिहाय विगतवारी आपल्याकडे दिलेली आहे. त्याच वेळेला दुसरा जो मुद्दा जो आपल्यामार्फत लोकांपर्यंत पोचला पाहिजे तो असा होता की आपण फर्स्ट लेवल चेकिंग भारत निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमाप्रमाणे फर्स्ट लेवलची चेकिंग जी आहे ते तुर्भे इथल्या गोडामात करतोय. फर्स्ट लेवल चेकिंग त्यामध्ये बेलचे इंजिनियर्स त्याची चेकिंग करतायत आणि त्या ठिकाणी विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. ती प्रक्रिया 1 तारखेपासून सुरू झालेली असून ते पुढं ते संपेपर्यंत चालणार आहे. तर हे जे 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत ह्या 2 महत्त्वाचे मुद्दे आपल्यामार्फत आपल्यालाही अवगत करावेत आणि लोकांपर्यंत ते पोहोचावेत या अनुषंगाने आजची बैठक बोलावलेली होती. मुख्यत्वे हे 2च मुद्दे आहेत. मला कल्पना आहे की याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्या एका संदर्भामध्ये बोलायचं आहे. त्यामुळं निवडणुकीच्या संदर्भातले हे 2 मुद्दे पुरतं आज मर्यादित ब्रीफिंग होतं आणि आज आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की VVIP मुवमेंट आहे. त्यामुळं तुम्हालाही तिकडे जायचं असेल निश्चितपणानं, मलाही तिकडे रिसिव्ह करण्याच्या अनुषंगाने जायचं आहे. तर आजचा जो प्रेसचा मीट आहे तो 2 कारणापुरता होता. समराईज करायचं म्हटलं तर 2 बाबीसाठी SSRची व्यापक प्रसिद्धी होणे आणि FNCच्या संदर्भामधली माहिती लोकांपर्यंत जाणे या 2 मुद्द्यासाठी आज आपल्याला आमंत्रित केलं होतं. आपण त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. मंडपाची संख्या आणि किती कमी कामे कशामुळे मंडपामध्ये मतदान केंद्र असलं नाही पाहिजे. त्याऐवजी ते परमनंट बिल्डिंगमध्ये जर शिफ्ट करता आलं तर ते चांगलं आहे त्याची सेफ्टी आणि सिक्युरिटीच्या अँगलनं. जे एखाद्या ठिकाणी मतदान केंद्राची संख्या जास्त असल्यामुळं
आणि त्या खोल्या कमी असल्यामुळे आपण त्या मंडपामध्ये करतो. आपला नेहमीच प्रयत्न हा राहिला आहे की मंडपातली मतदान केंद्र आपण परमनंट स्ट्रक्चरमध्ये किंवा खोल्यांमध्ये ते शिफ्ट करायचा प्रयत्न करतो. सर, लोकसभेला आता असं मतदान केंद्र आपण निवडले होते की तिथे लोकांना एवढा त्रास झाला. घोडबंदरच्या सगळ्या मतदारसंघाची परिस्थिती तशी होती. आपले व्हिडिओ पण बरेच झाले, कंप्लेंट पण बरेच झाल्या, कारण उभं राहायला सुद्धा जागा नव्हती. आणि एका ह्याच्यामध्ये 10 केंद्र होते आणि गचडी आणि मग शेवटी पंक्ती नाही. तेच विचारात घेऊन यावेळेला मतदान केंद्राचं ज्या ठिकाणी एकापेक्षा जास्त मतदान केंद्र होते, मागच्या वेळेला आपल्या त्या ठाण्यामध्ये एका ठिकाणी 31 मतदान केंद्र होती, तिथं आपण आता 18 ठेवली आहेत आणि बाकीचे मतदान केंद्र त्यालाच लागून असलेल्या दुसऱ्या काही इमारती आपल्याला शोधल्या आणि त्या ठिकाणी शिफ्ट केलेल्या. एकाच ठिकाणी एकाच केंद्रावर एकाच लोकेशनवर जास्त केंद्र असतील तर तिथं मतदारांची गर्दी होते आणि त्यामुळं साहजिकच गर्दी झाली की त्यांची थोडीशी गैरसोय होते. तर ती होऊ नये याच्या अनुषंगानं यावेळेला आपण त्यांना डिकंजेशन ज्याला म्हणतो ते डिकंजेशन करायचा प्रयत्न केलेला आहे. त्याशिवाय काही मतदान केंद्र आपण सोसायटीमध्ये स्थापन करतोय, त्यामुळे तेही डिकंजेशन होणार आहे. तर हे 2 मुद्दे प्रामुख्याने आपल्यासमोर सांगायचे होते. या हो असणार आहे. ते आत्ताच निश्चित होत नाही, ते निश्चित होतं निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याच्या नंतर, आयोगाकडच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर ते निश्चित केलं जाईल. निश्चित असणार आहे. दिव्यांगाच्या बाबतचं असेल, विशेष आपलं कल्चरलच्या बाबतचं असेल, महिलांच्या बाबतचं असेल, सखी ज्याला म्हणतो ते तृतीयपंथी. येस. तर ते मतदार यादीमध्ये वारंवार घोळ मागच्या वेळेस आले होते. पुढे अनेक ठिकाणी मतदारांची नावं नाही, ज्यांनी प्रचार केला मतदान करा म्हणून त्यांचंही नाव नव्हतं. जे प्रवीण दवणेसारखे कवी आहेत. घोळ या शब्दाबद्दल माझा आक्षेप आहे. त्याचं कारण असं आहे की मतदार नाही आपल्या तुमची व्यक्तिगतरित्या आपला नाही, मी जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून माझं त्या शब्दावर थोडा आक्षेप आहे. त्याचं कारण असं आहे, मतदार यादी परिपूर्ण असणे, निर्दोष असणं ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ॲट गिव्हन पॉईंट ही मतदार यादी पूर्णतः निर्दोष आहे या पद्धतीमध्ये आपल्याला सर्टिफाय नाही करता येत, कारण त्यामध्ये स्टेक होल्डर्स इन्व्हॉल्ड आहेत. स्टेक होल्डर्स कोण आहेत तर मतदार आहेत आणि मतदारांकडून समजा मतदार यादीमध्ये नोंदवलेलं नावाच्या वैधतेबद्दल काही शंका असेल तर सगळ्या स्टेक होल्डर्सनी, राजकीय पक्षांनी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरीनं, मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनं, प्रेसच्या मार्फत, प्रेसचं तर म्हणजे अवेअरनेस देणं हेच आहे, त्यामध्ये प्रेसचा तसा काही फारसा रोल येणार नाही, परंतु हे जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांनी सगळ्यांनी सोबत येऊन काम केलं पाहिजे. लेट मी कंप्लीट. याबाबत घोळ या शब्दाच्या संदर्भामध्ये एखाद्या ठिकाणी मुंबईमध्येही काही ठिकाणी असं लक्षात आलेलं आहे की आपला जेव्हा BLO सोसायटीमध्ये मतदार नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये जातो, वॉचमन किंवा त्याला जो सिक्युरिटीवाला आहे तो त्याला प्रवेश देत नाही. अर्थात हे जरी चॅलेंज असलं तरीसुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने, मी तर मुंबईमध्ये असताना काही ठिकाणी ते BLO जर घरी गेला तर त्याचा फॉर्मसाठी त्याला वर येऊ दिलं नाही, खाली ठेवा म्हणून सांगितलं आणि नंतर म्हणजे या पद्धतीची ट्रीटमेंट. हा लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्येकाचा सहभाग असला पाहिजे. जसा निवडणूक यंत्रणेचा आहे, मतदार नोंदणी यंत्रणेचा आहे, तसाच मतदाराचा आहे, राजकीय पक्षांचा आहे, सगळ्या मशिनरीचा आहे. त्यामुळं मतदार यादीमध्ये नाव करायचं किंवा नाही हा स्वेच्छेचा भाग जरी असला तरीसुद्धा आपण आवाहन करू, त्यांना प्रेरित करू, त्यांना उद्युक्त करू आणि त्यांना मतदार यादीमध्ये नाव समावेश करण्यासाठी आपण आवाहन करू शकतो. हाताला धरून येऊन त्यांना मतदार यादीमध्ये नाव नोंदवा हे आपल्याला म्हणता येत नाही. त्यामुळं मतदार यादीचं अद्ययावतीकरण सुरू असताना हा जो कालावधी दिला आहे, या कालावधीमध्ये जर आपलं नाव नाही आहे त्यासाठीची प्रारूप प्रसिद्धी केलेली आहे. हे यादीमध्ये बघावं आपलं नाव आहे का नाही ते, आणि ते जर नाव नसेल तर आपलं नाव दाखल करण्यासाठीचा फॉर्म 6 दाखल करावा, निश्चितपणानं नाव नोंदणी केली जाईल. हे न करता काही वेळा त्यांची चूक नाही म्हणजे अवेअरनेस पुरेसा नसेल किंवा त्यांना त्याबाबतचं प्राथम्य लक्षात आलं नसेल, त्यामुळं मतदार यादीमध्ये नाव ऑटोमॅटिकली दाखल होईल आणि आपलं नाव यंत्रणा दाखल करेल या कदाचित मानसिकतेतून कोणी राहिला असेल तर त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी मतदार यादीमध्ये नाव आहे किंवा नाही याची खात्री करावी आणि आपलं नाव दाखल करण्यासाठी अर्ज केल्यास त्याचं नाव जर बाकीचे सगळे त्याची पात्रता होत असेल, निश्चित होत असेल तर नाव 100% त्यांचं येईल. फक्त असं न करता मतदानाच्या दिवशी माझं नाव मतदार यादीत नाही म्हणून मीडियासमोर जाणं थोडंसं जरा हे आहे. तर आपल्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की स्टेक होल्डरचा सगळ्याचा रोल आहे आणि सगळे मिळून
ज्यांचं नाव नाही त्यांनी अर्ज केला तर त्यांचा अर्ज का आला नाही हे विचारण्याचा तुम्हाला निश्चितपणे हक्क आहे आणि त्याचं उत्तर मी द्यायला तत्पर आहे किंवा मी जबाबदार राहणार आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून एवढंच आवाहन करूया आपण. पण जे पूर्वीपासून ज्यांची नावं असतात ती नव्याने जी यादी ती त्याच्यात नसते. प्रत्येक प्रारूप यादीच्या वेळेला आपलं नाव आहे किंवा नाही हे बघणं त्या मतदाराचं कर्तव्य आहे. 2021ला भारत निवडणूक आयोगानेच हा निर्णय घेतलेला होता की ज्यांची मतदार यादीमध्ये फोटो नाही आहेत, रेसिड्युअल वोटर ज्याला म्हणतो, ज्यांची मतदार यादीमध्ये फोटो नाही आहेत त्यांची नावं वगळण्यात यावी आणि ती 2021ला वगळण्याचा कार्यक्रम राज्यभर घेतला होता, देशभर घेतला होता. त्यामुळं मतदार यादीमध्ये नाव नाही म्हणजे तो मतदार तिथं राहत नाही या याच्यातून. मात्र तशी जर काही मतदार आताही राहिले असतील तर माझी आपल्याला विनंती, आपल्या मार्फत त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचं नाव दाखल करण्यासाठीचा अर्ज BLOकडे द्यावा, CPSला द्यावा, मतदान केंद्रावर द्यावा. त्यांचं नाव निश्चितपणे येईल. आम्हाला मतदार या नोंदणी वाढवायची आहे. आम्ही कशासाठी त्याला म्हणजे परावृत्त करण्याची भूमिका कदापि घेणार नाही. इलिजिबल आहे, पात्र आहे, इंडियन सिटीजन आहे, 18 वर्ष पूर्ण करतोय, अदरवाईज ही इज नॉट डिस्क्वालिफाईड, ही इज एंटायटल टू कम इन टू इलेक्टोरल रोल. डिलीट किती केलेत आता? नाही, आता ती प्रक्रिया सुरू होईल. आता या पिरियडमध्ये ज्यांना 18 वर्ष कंप्लीट झालेले 2-3 महिने बाकी त्यांना आयोगानं अशी संधी दिलेली की त्यांना 4 क्वार्टर्समध्ये त्यांना 17 वर्ष असताना फॉर्म भरता येऊ शकेल. मात्र जेव्हा ते वयाचे 18 वर्ष पूर्ण करणार आहेत तेव्हा त्यांचं नाव मतदार यादीमध्ये येईल. त्याच्यामध्ये वेबसाईट नाही दिली, वेबसाईट आहेच का आपली आपल्या वेबसाईटवर मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची जी आहे त्याच्यावर येईल. नाही शब्द बोला सांगा. माझ्याकडे एक असा पेपर आहे ज्याच्यामध्ये त्या इमारतीत न राहणाऱ्यांचे फोटोसह मतदार आलेले आहेत छापून. ही यादी आपल्याकडचीच आहे. बरं, मग त्याला आम्ही घोळ नाही म्हणायचं तर काय म्हणायचं सर? हा माझ्याकडे ठीक आहे आपलं यू आर एंटायटल टू दॅट. म्हणजे दुसरी गोष्ट, ज्या कविवर्य प्रवीण दवणे यांनी मतदानाची जनजागृती करावी म्हणून त्यांनी जे बरेच उपक्रम, नाही मला त्या संदर्भातली कल्पना नाही त्यामुळे मी त्याच्याबद्दल त्यांनी जेव्हा माध्यमांसमोरून सांगितलं माझंच नाव नाहीये, त्याला आम्ही काय म्हणायचं? नाही मग त्या संदर्भात नाही भूषणावं, निश्चितपणानं भूषणावं नाही, निश्चितपणानं भूषणावं नाहीये, निश्चितपणानं भूषणावं. आणि यू आर एंटायटल टू युअर ओपिनियन, ॲब्सोल्युटली युअर सजेशन्स आर वेलकम. आणि त्या संदर्भामध्ये दवणे साहेबांना माझ्यामार्फत विनंती करावी आपण की जर आपण 6 नंबरचा फॉर्म भरून दिला तर आम्ही निश्चितपणानं त्यांचं नाव येईल याची आपण हे करू. प्रत्येक कॉन्फरन्सला वगळलेली नावं आणि हे आकडा विचारत असतो. हां तो आम्हाला वेळच्या वेळी मिळत नाही. ओके, ही आमची तक्रार. ठीक आहे.